कालिंदी, तुझे कुरिअर टेबलवर आहे बघ, सांगून प्रभाकर आत गेला. तिने कोणी पाठवले बघितले, पण तिच्या लक्षात येईना. उघडताच आतमध्ये कस्तुरी अत्तर आणि एक जेंट्स व एक लेडीज वॉच होते. अरे, हे बघ काय आहे. प्रभाकरने बघितले. दोघांना आश्चर्य वाटले. अगं, लेटर आहे. ते उघडून तो वाचू लागला. प्रिय माई, हो, तू माई, आईसारखी मायाळू. तुम्हा दोघांना नमस्कार. तुम्ही ओळखणार नाही. आता 4 वर्ष झाली. मी अनिश. कस्तुरीप्रमाणे जीवन झाले. यशस्वी आहे. सध्या न्यूयॉर्कमध्ये MS केलंय. आता ऑल ओके. तुम्ही वेळेवर येऊन मला यू टर्न घ्यायला लावले. तुमचा ऋणी व वेळेचा आदर करतो. एक आठवण रिस्टवॉच पाठवले. होप आवडेल. माझ्या गाण्याचा अल्बम पाठवलाय. तुमचा पत्ता शोधून काढायला वेळ लागला. मी इथेच राहणार. कायमचा ठरवले. कधी आलो तर भेटेन. तुम्ही आला तिथे तर माझ्याकडेच या. थँक्स. खाली फोन नंबर व पत्ता. पत्र वाचून दोघे एकमेकांकडे बघत हसले. विजयी समाधानी हास्य होते ते. तिच्या लक्षात आले, हा तोच अनिश. तिला प्रसंग आठवला. कामिनी निघाली ऑफिसच्या विचारांना रजा देत तसे घरचे विचारचक्र सुरू झाले. थोडे सामान घेऊन मग घरी. घर मध्यवस्तीत, त्यामुळे 2-3 रस्ते, कधी एका तर कधी दुसऱ्या रस्त्याने जायची. तेवढे वेगळेपण आणि 4 दुकाने इकडची तिकडची माहिती पडायची. गर्दीतून चालताना माणसात आहोत हे बरे म्हणायची. कधी कुठे कोणी ओळखीचे भेटायचे तर सहज गरजेपोटी चौकशी करणारे अनोळखी. मंदिराच्या घंटेचा नाद आला आणि चला जाऊ विचार करत ती मागे वळली. पण पुलावर आली आणि हातातली बॅग खाली फेकून सर्व शक्तीनिशी क्षणात धावली. पुलापाशी एक व्यक्ती उडी मारण्याच्या बेतात. ती ओरडली असती तर त्याचा तोल गेला असता. तिच्यासारखे पदपथावर चालणाऱ्या काहींच्या लक्षात आले. तेही धावले. तिने मागून त्याची कॉलर धरून खेचले. अरे, काय करतोस? ती ओरडली. तो भानावर नव्हता. एका काकांनी एक लगावली तसा खाली बसला. बाजूला बॅग पडली होती. सोडा, जाऊ द्या. कोण तुम्ही? काही जगू देत नाही. आता तुम्ही मरू देत नाही. तो खूपच उद्ध्वस्त, निराश. जमलेले लोक त्याला समजावून निघून गेले. ती मात्र तिथेच बसली. त्याच्याबरोबर त्याला एकटे सोडणे बरे वाटले नाही. तो निघून जाऊ लागला. न जाणो हा परत काय करेल. तिने त्याला हात ओढून बसवले. काय नाव तुझे? काय झाले असे की जीव द्यायला निघाला? संवाद सुरू झाला. शांतता संपली. घरी कोण असते? काय करतोस? तुला सांगावे वाटले तर सांग. बघ, बरे वाटेल. तो दडपणाखाली असावा. अश्रूंना वाट मोकळी करून देत बराच वेळाने तो बोलू लागला. मी अनिश. मी इंजिनियर आहे. जॉब करतो. तिने विचारले. अरे, ही समस्या आहे का जीव देण्याची? नाही. माझ्या बाबांना खूप अपेक्षा आहेत. मी सरकारी नोकरी करावी. पण मला नाही जमत. UPSC. माझा जॉब चांगला आहे. परदेशी जाण्याची संधी मिळते आहे. मी गाणे पण गातो. गाणे करिअर होईल नाही माहिती. नाही, पण नोकरी करून करतो. माझ्या बाबांना आवडत नाही. भिकेची लक्षणे. फिरा गाणे म्हणत. पोट का भरणार त्याने? नोकरीत प्रगती नाही. स्वतःचे तरी भागेल का? सतत हेच बोलणे. त्यांचे आणि आईचे वाद होतात. हे अनेक वर्ष चालू आहे. बाबा सरकारी नोकरीतून रिटायर्ड. आई पार्ट टाइम नोकरी करते. बाबा बाहेरगावी नोकरीमुळे. मला ते हवे असायचे. पण त्यांचं प्रेम न मिळता राग अनुभवला. मी आणि आई, आजोबा तिघे होतो आधी. मला लहानपणी एकटे वाटायला नको म्हणून ती वेगवेगळ्या छंद वर्गाला पाठवायची. आजोबा भजन म्हणत. मला गाणे आवडायला लागले. मी बक्षिसे मिळवली. पण तरी बाबांना कौतुक नाही. अरे, त्यांना समजावून सांगता येईल. काहीतरी मार्ग नक्की मिळेल.
पण असा निर्णय अविचारी आईचा विचार केलास का? अनिश, मी चिठ्ठी लिहून आलो सकाळी. तिने विषय बदलला. काय सांगत होतास? तुला परदेशी जाण्याची संधी मिळते. मग तिकडे जा. हो, ती संधी मी घेणार. मी सिलेक्ट झालो. पण बाबांचा विरोध आहे. आजोबांनी सांगितले, अरे मुलगा प्रगतीच करतोय. जाऊ दे. पण काल आईला बोलले, मारले. तुझ्यामुळे झाले सगळे म्हणाले. तो बोलत राहिला बरेच काही. तसा हळूहळू त्याचा तणाव कमी होतोय कालिंदीला जाणवले. ती समुपदेशिक होती. तिने संवाद साधत अनुभवाने त्याला बरेच समजावून सांगितले. प्रोत्साहनाने देत ती होती. तेवढ्यात एक कार तिथे आली. त्याचे आई-बाबा गाडीतून उतरले. त्याला काहीच कळले नाही. हे इथे कसे आले? अनिश जेव्हा रडत होता, तेव्हा त्याची बॅग तिथेच होती. तो ऑफिसमधून इथेच आला असावा. म्हणजे घरच्यांना कळले असेल. शोधाशोध सुरू असेल. त्याच्या आय कार्डवरून ऑफिसचा नंबर घेऊन तिने तिच्या मिस्टरांना पाठवून मेसेजवर मेसेज पाठवत राहिली. तेच अनिशच्या आईबाबांना घेऊन आले होते. ते डॉक्टर असल्याने त्यांनी दोघांना समजावले असणार. अनिश, अरे माझा विचार करायचा. मी ऑफिसमधून आले. तुझी चिठ्ठी वाचली. तुला शोधत पोलीस ठाण्यात जाऊन आलो. अनिशची आई हताश होऊन रडत होती. त्याचे बाबा शांत उभे होते. बऱ्याच वेळाने बोलले, अरे अनिश, खूप चुकलो बेटा. तुला समजून नाही घेतले. मी काही बोलणार नाही. माझा त्रास होणार नाही. तू जा परदेशात. कालिंदीचे आभार मानून ते अनिशला नीट सांभाळतील आश्वासन देऊन गेले. कालिंदी आणि प्रभाकर कितीतरी वेळ तिथेच होते. नदी तुडुंब वाहत होती. रात्र जास्तच गडद आणि गूढ भासली तिला. पण आज एक कुटुंब वाचले. एक जीव आज मृत्यूकडे जाता जाता यू टर्न घेऊन गेला. चैतन्यमयी सूर्य उदयाकडे. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.